तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर चॅनलवर पहिल्यांदा असेल तर नक्कीच सांगते की आपण आपला फ्रीमधला ग्राफिक डिझाइनचा क्लास चालू केलाय आणि तो पण मोबाईलवरचा. तर नक्कीच तो क्लास तुम्हाला बघायचा आहे. भरपूर साऱ्या बेसिकपासून आपण गोष्टी स्टार्ट केल्या तिथे. तर नक्कीच क्लास पण बघा आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलाय. व्हॉट्सअपला मला तुमचं नाव, सरनेम आणि गावाचं नाव पाठवायचं आहे. तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करते, जेणेकरून जे काही तुमची अडचण असेल ते आपण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सॉल्व्ह करत जाऊ. चला तर मग कुठलाही वेळ घालता व्हिडिओला सुरुवात करूया. चला तुम्हाला पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ओके, पिक्सेल ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला एक पीएलपी फाईल भेटेल. आता पीएलपी फाईल कशी डाउनलोड करायची हे पण व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जास्त काही लॉंग व्हिडिओ राहणार नाही, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. फाईलला पासवर्ड वगैरे कसा ॲड करायचा किंवा पासवर्ड आहे का हे सर्व गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये समजतील. पिक्सेल लॅब ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, सर्वात अधिक साईज घ्यायची. तुम्हाला जी कोणती साईज घ्यायची तुम्ही घेऊ शकता. जसं मी ते 3x4 ची साईज घेतली. ओके, त्यानंतर मी सर्वात आधी काय केलं, जे काही हे 2 पोस्ट हे आहेत ओपनिंगची जी पेज आहेत, ओके, ते मी गुगलवरून घेतले. तुम्हाला ओपनिंग सेरेमनी पेज असं जर सर्च केलं तर तुम्हाला हे सर्व गोष्टी भेटून जातील. तुम्ही ॲड करायचं. मी एकच जी पेज आहे त्याला फ्लिप केलंय फक्त, जसं की इथे बघू शकता तुम्ही. याला मी जर डिलीट केलं, सॉरी इकडचं डिलीट करू आपण आणि ओके चालेल, काही प्रश्न नाही याच्यामध्ये. तर काय करायचं, तुम्हाला जे कोणतं आधीचं एक आहे ते डिलीट करून टाका. जसं की मी हे डिलीट केलं आणि इथे ठेवलं फक्त, आणि याला फक्त केलं कॉपी. कॉपी केल्यानंतर क्रॉपच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि फ्लिप करायचं. फ्लिप केल्यानंतर काय होईल, इकडचे सेम त्याला पोझिशनला ते सारखंच फक्त या साईडला हाती येऊन जाईल. ओके, अशा टाईपमध्ये ही गोष्ट करू शकता तुम्ही. त्यानंतर तुम्हाला ॲड करायचे ते आपण लॉक करून घेऊया सगळ्या गोष्टी जे काही ॲड केलं. ठीक आहे, हे लॉक केल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट टाकायची. सर्वात आधी आपण कोणत्या पण कार्यक्रमाची किंवा प्रोग्रामची काही पण लग्नपत्रिका असो, आपण सुरुवात गणपती बाप्पाच्या नावानं करत असतो. स्टार्टिंगला नाव घ्यायचं तुम्हाला श्री गणेशाय नमः. फॉन्ट बघू शकता, पॉपिन्स फॉन्ट यूज केला आणि पॉपिन्स फॉन्ट आपल्या चॅनलवर तुम्हाला अवेलेबल आहे. पूर्ण फॉन्टचा व्हिडिओ गुगल फॉन्ट म्हणून जे काही व्हिडिओ थंबनेल आहे ते नोट करून ठेवा. व्हिडिओ बघणं हे व्हिडिओ कंप्लीट झाल्यानंतर ते पण व्हिडिओ बघून घ्या आणि फ्रीमध्ये तुम्ही फॉन्ट डाउनलोड करून घ्या. ओके, गणपती बाप्पाचं नाव ॲड केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला गोष्टी लागणार बघा, एक एक सर्व गोष्टी सांगतो तुम्हाला. त्यानंतर एक बॅकग्राऊंड लागणार आहे तुम्हाला. तर बॅकग्राऊंड काय, अशा प्रकारचं एक बॅकग्राऊंड लागणार आहे. याच्यावर तुम्ही काय करायचं, तुम्हाला जे कोणतं हे ॲड करायचं आहे काय बोलतात त्याला, जसं की नाव भव्य उद्घाटन सोहळा असं ॲड करायचं आपल्याला. ठीक आहे, तर त्यावर एक नाव घ्यायचं आपल्याला, भव्य उद्घाटन सोहळा, म्हणजे अशा प्रकारचे ते ॲड होऊन जाईल. ओके, अशा प्रकारची गोष्ट झाल्यानंतर त्यानंतर काय करायचं, तुम्हाला इथे भव्य उद्घाटन समारंभ केला. त्यानंतर जे काही आपण भव्य उद्घाटन समारंभ याची म्हणजे पीएनजीच्या मध्येच क्रिएट करून दिली. ॲक्च्युली मी दुसरा प्रोजेक्ट केला होता आणि नंतर पीएनजी सेव्ह करून याच्यामध्ये यूज केलंय. किंवा याच्यामध्ये तुम्ही ग्रुप जरी यूज केला तरी पण चालून जाईल, काय प्रॉब्लेम नाही. तुम्हाला काय करायचं, जे काही नाव आहे ते ॲड करून घ्यायच्यावर बरोबर असं एक, पण जे भव्य आहे ते लहानमध्ये घ्यायचं, उद्घाटन मोठ्या साईजमध्ये घ्यायचं आणि समारंभ आहे ते लहान साईजमध्ये, भव्य छोटा, उद्घाटन मोठा आणि परत समारंभ जे आहे ते छोटं करून घ्यायचं. असं करून घ्यायचं, ते नाव एकदम चांगल्या प्रकारे ते दिसून जाईल. ओके, ही गोष्ट झाल्यानंतर मग तुम्हाला काय करायचं, जे काही आपण गोष्ट ऐकायच्या बॅकग्राऊंडला पण आपण अशा प्रकारे घेतलं होतं. जर तुम्हाला हे ठीक नाही वाटलं तर हे ऑफ करू शकता आणि हे पण तुम्ही ॲड करू शकता. जे तुम्हाला ठीक वाटेल ते तुम्ही ॲड करू शकता याच्यामध्ये. तर मी सध्याचं तेच राहू देते, याला हाईड करून टाकते. जर तुम्हाला यूज करायचं ते ओपन करा इथून आणि यूज करू शकता. त्यानंतर मी बॅकग्राऊंडला एक घेतलं होतं, सिल्क बॅकग्राऊंड म्हणून. जर तुम्ही सर्च केलं पिंटरेस्टला किंवा गुगलला सिल्क बॅकग्राऊंड किंवा पेपर बॅकग्राऊंड व्हाईट असं जर सर्च केलं तुम्हाला लगेच हा रिझल्ट भेटून जाईल. ओके, त्यानंतर आपण बऱ्याच सर्व गोष्टी डाउनलोड केल्या. जी लोकेशनची पीएनजी ती आपण ॲड करून घेतली. पण तुम्हाला इथे मी शेप घेतला बॅकग्राऊंडला शेप याच्यासाठी घेतलं कारण की जे काही गोष्टी आहेत आपल्या, एक मिनिट, जसं की मी हे वरती घेते, की बॅकग्राऊंडला शेप याच्यामुळे घेतला की ते आपण जर हे ॲड केलं तर जे काही आपले लोकेशन आहे ते इथून दिसेल. जर व्हाईट कलरमध्ये तुम्हाला जे कोणता कलर चेंज करायचा लोकेशनचा ते तुम्ही इथून करू शकता. ओके, तर मी जे आहे तेच राहू देते व्हाईटमध्ये आणि रेड आपण बॉर्डर घेतली आहे. त्यानंतर आपण वरच्या गोष्टी बघायच्या आधी, नंतर आपण लोकेशन या ॲड्रेसकडे येऊ. त्यानंतर एक गोष्ट ॲड करायची तुम्हाला, की कोणत्या टाईम, पहिले आपल्याला तर शॉपचं नाव ॲड करावं लागेल. जे काही शॉपचं नाव आहे ते तिरुपती सोलार एजन्सी असं नाव आहे, तर आपण ते ॲड केलं. त्यानंतर काय करायचं, जे वरती नाव आहे, एक नवीन सुरुवात तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, अशी काहीतरी एक टॅगलाईन टाकायची, जेणेकरून ते समोरच्याला पण वाचल्यावर एक समजेल लगेचच ओपनिंगचं वगैरे आहे. अशा टाईपमध्ये तुम्ही गोष्ट एखादी लाईन्स ॲड करू शकता, ज्यामुळे बॅनर आणखी अट्रॅक्टिव्ह वाटेल. ओके, त्यानंतर झाल्यानंतर इथे खाली तुम्हाला ॲड करायचं टायमिंग वगैरे. तर टायमिंग कसं ॲड केलं बघा, रविवार दिनांक 30 मार्च झालेला आहे प्रोग्राम. आपण ही PLP तुम्हाला शिकवण्यासाठी यूज केली आहे. तर मार्च 2025 जी काही रोजी नंतर करायचं दुपारी, तर दुपारीच्या जागी तुम्ही जर फक्त जरी यूज केला तरी चालेल. नंतर दुपारी 12 वाजता गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर करण्याची योजना आहे, तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. अशा टाईपमध्ये हे ॲड करून घ्यायचं. ओके, त्यानंतर झाल्यानंतर तुम्हाला काही ॲड करायची पीएनजी. तर पीएनजी कशा, तर बघू शकता इथे जी पीएनजी आहे ही वाली, ही सेलिब्रेशनची पीएनजी. तुम्ही गुगलला जर सर्च केलं सेलिब्रेशन पीएनजी, तुम्हाला हे सगळे जे पीएनजी आहेत ते अवेलेबल होऊन जाईल. त्यानंतर आपण एक बॉर्डर ॲड केली, म्हणजे एक लाईन्स ॲड केली हळदी कुंकाची. त्यानंतर आपण इथे गोष्टी ॲड केल्या, जे काही निमंत्रक आहे ते सरांचं नाव ॲड करून घेतलं. मी नंबर हाईड केला इथे. ठीक आहे, निमंत्रक ॲड केल्यानंतर आपल्याला राहिला खालीचा पत्ता, जे काही
लोकेशन आहे, ॲड्रेस आहे तो आला. तर आपण जे काय ॲड्रेस आहे त्याला आपण पॉपिन्स फॉन्ट यूज केला, सर्वीकडे आपण पॉपिन्स फॉन्ट यूज केला आहे. आणि याच्यामध्ये कुठेही तुम्हाला माहिती आहे का, फक्त एकच जे नाव आहे तिरुपती सोलार एजन्सी याला इन्फिनिटी फॉन्ट यूज केला आहे. बाकी सर्व जे फॉन्ट आहेत ते गुगल फॉन्ट आहेत. ते बघू शकता गुगल फॉन्टमध्ये पण आपण एकदम चांगल्या प्रकारे बॅनर बनवू शकतो. आता एवढी गोष्ट झाल्यानंतर काय करायचं, जे काही तुम्हाला इथून वाटत असेल की इकडच्या साईडला थोडा स्पेस रिकाम आहे नाही का, जसं की इथे दाखवतो तुम्हाला, इथे स्पेस रिकाम आहे, तिथं काय करायचं तुम्ही की जी काही ही PNG इकडची सेलिब्रेशन त्यालाच कॉपी करायचं आहे. कॉपी करून त्याला पण इथे ऍड करायचं. अशा प्रकारे तुम्ही ऍड करू शकता आणि एकदम चांगल्या सोप्या पद्धतीमध्ये जे काही बॅनर आहे ते एकदम चांगल्या प्रकारे तुम्ही फोनमध्ये पण बनवू शकता. खूप सोप्या गोष्टी आहेत आणि एकदम सिम्पलमध्ये बॅनर बनवलं पण एकदम चांगलं दिसेल असं बनवलंय आपण. ओके, जर तुम्हाला आणखी काही याच्यामध्ये ऍड करायचं तुम्ही करू शकता, नक्कीच काय प्रॉब्लेम नाही. जसं की याच्यामध्ये ऍड करण्यासारखं तुम्ही लाईन जी आहे वरची एक नवीन सुरुवात तुमच्या आशीर्वादाने, ही लाईन पण तुम्ही चेंज करू शकता जर तुम्हाला दुसरी आवडली असेल. किंवा भव्य उद्घाटन समारंभाचा जे शेप आहे ते पण जर तुम्ही इथून डिलीट करा डायरेक्टली आणि तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही शेप ऍड करू शकता. तर आपल्याला सगळ्या PNG लॉक करावं लागतील बॅकग्राऊंडच्या. ओके, असं झाल्यानंतर तुम्ही शेपवर ऍड करायचा आणि शेपवर ऍड केल्यानंतर जे कोणता शेप वाटेल तुम्हाला ऍड करायचा तो करून घ्यायचा. इथून आपण थोडं व्यवस्थित करून घेऊ याला आणि जे काही कलर तुम्हाला अप्लाय करायचा ते करू शकतो. जसं की हा घेतला आपण शेप, असा शेप घेतल्यानंतर याला काय करायचं, याला सगळ्यात आधी म्हणजे 2 बॅक करून घ्यायचं. 2 बॅक केल्यानंतर काय होईल, सगळ्यात जी खालची लेअर आहे तिथे ते शेप जाऊन जाईल आणि याला करायचं वरच्या साईडला मूव्ह करायचं. वरच्या साईडला मूव्ह केल्यानंतर अशा टाईपमध्ये येईल ते आणि बघू शकतो प्रॉपर ते सेट झालंय. तर अशा प्रकारे तुम्हाला जे काही चेंजेस करायचे ते करू शकता. शॉपचं नाव किंवा फॉन्ट जर चेंज करायचे फॉन्ट पण चेंज करू शकता. आणि तो सेव्ह करताना आता काय करायचं, 3 डॉटवर क्लिक करायचं, एक्सपोर्ट इमेज करायचं. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं तेव्हा बऱ्याच जणांचा प्रश्न आला की मॅडम अल्ट्रामध्ये सेव्ह करायचं किंवा काय बोलतात कस्टममध्ये सेव्ह करायचं. मी नेहमी सांगते प्रत्येक व्हिडिओमध्ये पिक्सेल लॅबच्या की जेव्हा तुम्ही स्वतःहून म्हणजे जसं की आपण प्रिंटिंगची साईज घेतलं तुम्ही कस्टममध्ये सेव्ह करा. जसं की प्रिंटिंगचे असो किंवा जे की आपण स्वतः म्हणजे मॅन्युअली जे आपण हे घेतो, जसं की ते आपण जे ऑलरेडी पिक्सार्ड आपल्याला एखादी साईज, जसं की मी कलरवर क्लिक केला आणि ते एक इमेज ऍड करू आपण, जसं की ही इमेज ऍड केली. ओके, आणि जे क्रॉप ऑप्शनवर क्लिक केलं तर 1.1 16.9 असे जे साईज येतात हे जे असतात ते आपण डायरेक्टली अल्ट्रामध्ये सेव्ह करायचं. पण जेव्हा आपण स्वतःवरून टाकतो, जसं की एक्सपोर्ट इथं इमेज साईजवर घेतलं, आता आपण जर इथं साईज टाकायची आपल्याला 10x10 किंवा 5x11 अशी जी काही साईज टाकायची, जसं की मी इथे टाकून घेते 5 बाय आणि इकडून घेतलं 8 अशा टाईपमध्ये घेतलं, तर ही जी साईज राहील ती आपल्याला कस्टममध्ये सेव्ह करायचं जेणेकरून काय जे काही बॅनर आहे आपलं ते व्यवस्थित दिसणार. अशा टाईपमध्ये तुम्हाला गोष्टी करायच्या आहे. बघू शकता इथे जे काही प्रोजेक्ट आहे आपला तो अशा प्रकारे नाही का, म्हणजे काय बोलतात त्याला, जे काही गोष्टी आहेत ते व्यवस्थितरित्या झाल्या नाही, ते मागे पुढे झाले. जर तुमचा प्रोजेक्ट अशा प्रकारे खराब झाला असेल तर काय करायचं, 3 डॉटवर क्लिक करायचं, रिकॉर्ड ऑटो सेव्हवर क्लिक करायचा आणि जे काही रिसेंटली प्रोजेक्ट आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं. जसं की मी ते ऍड केलं, बघू शकता जे काही प्रोजेक्ट आहे आपला तो परत आलाय. तिथून तुम्ही 3 डॉटवर क्लिक करून सेव्ह करायचं आणि सेव्ह करण्यासाठी परत तुम्हाला जर एक्सपोर्ट इमेज जर PLP फाईल सेव्ह करून ठेवायची, नक्कीच इथून सेव्ह करून ठेवू शकता. जसं की आधीच आपला जो प्रोजेक्ट आहे तो ओपन करते, रिकॉर्ड ऑटो सेव्ह करून मी 32. ओके, अशा प्रकारे आपला जे शेप होता आधीचा, आणखी तुम्ही चेक करू शकता जर कुठे तुमचं अडचण आली असेल अशा प्रकारे झाल्या गोष्टी तर. ओके, अशा प्रकारे करायचं आणि काय करायचं, शक्यतो सगळे लेअर लॉक करा जेणेकरून आता जो प्रॉब्लेम आलाय आपल्याला तो येणार नाही. ओके, अशा प्रकारे सगळे जे लेअर आहेत ते लॉक करून ठेवायचं. अशा प्रकारे आपण लॉक करू आणि जे काही प्रोजेक्ट आहे ते सेव्ह करून घेऊ. त्याला नाव टाकू आपण ओपनिंग पोस्टर, ओपनिंग पोस्ट, ओपनिंग बॅनर, काय जे काही टाकायचं ते टाकू शकता तुम्ही. सेव्ह करू आणि त्याची PLP फाईल सेव्ह करून पण मी तुम्हाला देणार आहे. PLP फाईल डाउनलोड करण्यासाठी व्हिडिओला लाईक करायचे, कमेंट करायची, चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि चॅनलचा जो सबस्क्राईब करून स्क्रीनशॉट काढायचा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलाय, व्हॉट्सअपला मला तो स्क्रीनशॉट सेंड करायचा आणि तुम्हाला खाली टाकायचे ओपनिंग PLP फाईल. एवढं मेसेज टाकलं तर तुम्हाला लगेच PLP फाईल भेटेल, जेणेकरून तुम्ही फ्रीमध्ये PLP फाईल डाउनलोड करू शकता आणि त्याला कुठल्याही प्रकारचा पासवर्ड नाहीये. तर तुम्ही फ्रीमध्ये PLP फाईल डाउनलोड करायची, यूज करायची. मग तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंटमध्ये सांगा. काही माझ्याकडून चुकलं असेल ते पण कमेंटमध्ये नक्की सांगायचं, कारण की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये असं म्हणत असते की तुमची एक कमेंट मला मोटिवेशन देत असते. त्यामुळे तुम्हाला कमेंट करायचीच आहे. चुकलं तरी करा, माझं काही चुकलं असेल ते पण सांगू शकता किंवा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तरी पण तुम्ही नक्कीच कमेंट करायची आहे. सोबतच आपल्या इन्स्टा पेजला फॉलो करा, टेलिग्रामला जॉईन करा. इन्स्टाला आपण डेली अपडेट्स देत राहतो आणि टेलिग्रामला सुद्धा आपण मटेरियल पोस्ट करत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू अशात आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.